पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राम 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 राम। अहो एवढे काय घाबरताय, मी आहे ना तुमच्या सोबत। हो हो, मला धीर आला तुम्ही इथे आलात तेव्हा, नाहीतर मला वाटले तो 3 तोंडांचा राक्षस दार ठोठवतोय की काय। तुम्ही इतके घाबरता? हो, मलाही खरं तर नाही आवडत एवढे घाबरायला, पण मला समजतच नाही की या भीतीवर काय उपाय करायचा। तुम्हाला नाही का वाटत कसलीच भीती? म्हणजे नसेलच, कारण तुम्ही तर रात्रीच्या अंधारात ती नदी पार करून इमामवाड्यात गेलात। नाही, म्हणजे मलाही भीती वाटते, पण त्या दिवशी मला सगुणे गाईच्या शिवाय काहीच दिसत नव्हते। मलाही भीती वाटते, भूत, चिटकीण, राक्षस यांची। पण आई काय म्हणते सांगू? की हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात। पण तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्या अंगणातल्या झाडावर एक चेटकीण राहते। हो, म्हणजे ती आहे, पण जाऊ दे, चेटकिणीचा विषयच नको। तुम्हाला भीमरूपी येतं का? हो, मग आपण भीमरूपी म्हणूया, आपली भीती तेवढीच कमी होईल। चालेल, पण मला एक सांगा, तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे ते? अहो, मी देवळात गेले होते ना, तेव्हा तुमच्या आई मला भेटल्या, त्यांनी सांगितले। आणि तुम्ही सरळ इथे आलात एकट्याने? म्हणजे मीही थोडी घाबरले होते, कारण सहसा इथे कोणी येत नाही ना। मग तुम्ही का आलात? अहो, सांगितले ना, मी तुम्हाला मदत करायला आले। मग चला आपण भीमरूपी म्हणूया। चला। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मार। मला एक सांगा, तुम्ही इथे येण्याचं धाडस कसं केलं? अहो, काय तेच विचारताय? तुम्हाला मदत करायला आले सांगितलं ना। पण एवढं काय अडलं होतं? तुम्हाला भीती वाटत असताना इथे कशाला यायचं? अहो, तुम्ही माझे होणारे पती आहात ना, मग पतीला मदत करायलाच हवी। आणि आई म्हणते की नवरा बायको 2 असले तरी एकच असतात। म्हणजे मला पण नीट काहीसे कळले नाहीये, पण कळले पण आहे। मला पण। इथे काही खायला आहे का? नाही हो, आपण घरात शोधूया का? हो, चला पटकन, खूप भूक लागली मला। काय झाले? अहो, आता बाळकृष्ण तयार झालाय लग्न करायला उमेशी। परमेश्वरा, काय गो ही परीक्षा? हा धोका आपल्याला पत्करता येणार नाही हो राधे। तो म्हणतोय मी आता इथून एकटा नाही जाणार, गेलो तर उमेला घेऊनच जाईन। आणि म्हणतोय की त्या जोगांशी ठरलेले लग्न मोडा आणि माझ्याशी रीतसर लग्न लावून द्या। नाही नाही, अशाने जीवास मुकेल तो। मलाच बोलावे लागेल। उद्या उमेचे लग्न आहे, काही गोंधळ नको व्हायला। चल चल। बाळकृष्णा, अरे तुझे प्राण वाचवणे जास्त महत्वाचे आहे रे। राधेने उमेबद्दल जे सांगितले ते सगळे विसरून जा। बाहेर प्रभाकर उभा आहे, त्याच्याबरोबर निघ। पुरुष मंडळी घरात नाहीयेत, सगळे सान्यांच्याकडे गेलेत। हीच वेळ आहे इथून निघून जायची। हे बघ, घोंगडे घाल आणि जा प्रभाकर बरोबर। तो तुला गावाबाहेर सोडून येईल हो। सगळे विसर आता इथले। इतके सोपे वाटले तुम्हाला सारे? उमेची तगमग आणि तिच्यावरचा घोर अन्याय क्षणात विसरून चलता हो इथून? शक्य नाही ते। प्राणांची पर्वा कधीच नव्हती मला। अन्यायाविरुद्ध लढताना कामी आलो तर आयुष्याचे सार्थक होईल। पण आता मी इथून जाईन तर उमेला सोबत घेऊनच जाईन।
उघड्या डोळ्यांनी तिचा बळी जाताना नाही पाहू शकणार मी. आणि या घरावर नांगर फिरलेला पाहू शकशील. हं? पण या लग्नाला कोणीतरी विरोध करायलाच हवा ना. एवढ्या लहान मुलीचे लग्न म्हाताऱ्याशी पट्टे तुम्हास हे? काल आलायस आमच्या घरी. हे लग्न का आणि कसे जुळले हे माहित आहे तूस? पार्श्वभूमी माहित आहे नाही ना? आणि ती समजावत बसण्याची गरजही नाहीये. क्रांतिकार्यासाठी बाहेर पडलायस ना, सगळ्यावर तुळशी पत्र ठेवून. मग उमेद जीव अडकवू नकोस. निघून जा इथून. अरे तुमच्या प्रेमाच्या महापुरात सारे घरदार वाहून जाईल आमचे. ताबडतोब निघ इथून. नाही, उमेदचा विश्वासघात करून नाही जाता येणार मला. आम्ही एकमेकांना वरले आहे. एकमेकांच्या मनाने पती पत्नी झालो आहोत आम्ही. मी तिला सोडून जाणार नाही. बाळकृष्णा, त्यापेक्षा तुम्ही तिचे हे लग्न मोडा आणि माझ्याशी रीतसर लग्न लावून द्या. अरे वा, शेंगा मिळाल्या. हे घ्या. मला शेंगा खूप आवडतात. मलाही खूप आवडतात शेंगा. फक्त गुळाचा खडा हवा होता शेंगांसोबत. बरोबर आहे. तुमचा आवडीचा पदार्थ कुठला? नारळाची चटणी. नारळाची चटणी. आणि तुम्हाला? धिरडा आणि गुळवणी. म्हणजे आपण धिरडी करायची, तुम्ही गुळवणी बरोबर खा, मी चटणी बरोबर खातो. चला बाहेर मोकळ्या हवेत बसून खाऊया. चला. आज काही हिची लक्षणं ठीक दिसत नाहीये तर काकू. ते आले गो माझ्या लक्षात. पण राधे आणि जाऊबाईंची फूस आहे ना हिला, म्हणून ताकास तूर लागू देत नाही. ओ पोर. अहो पण काकू, म्हणून काय हातावर हात ठेवून राहायचे का? मी तर म्हणते चांगला ठणकावून जाब विचारातीस. नाही, आता धाक दपटशाने काही होणार नाही. जे काही विचारायचंय ना ते हिला लाडीगोडीनेच विचारले पाहिजे. बरोबर आहे. उमे, काय आई? काय करतेस गो? शिरा करून झालाय, आता बासुंदी करते. वा, छान हो छान. उमे, खरंच फार बरे वाटते बाई तुला असे आनंदी बघून. खूप सहन केले गो, खूप सहन केले. खरे, पण आता होते ना तुझ्या मनासारखे? हो. आम्हाला आणखीन काय हवे होते? हो ना. तू जर सुखी होणार असशील ना तर आमची कोणाचीच तक्रार नाही. आईला अजून काय हवे असते? राधा आणि जाऊबाईंनी जे काही योजले असेल तुझ्यासाठी ते तुझ्या भल्याचेच असेल. हो, मी तर म्हंटले राधेला की माझी उमा जर सुखी होणार असेल तर माझी कशाला म्हणून हरकत नाही. आई, तुला मान्य आहे? हो आई, आणि मलाही मान्य आहे. हो तर आम्ही मोडता कशाला घालतोय? आता आईने आणि राधा वहिनीने ठरवलंय म्हटल्यावर तुझ्या भविष्याचा विचार करूनच ठरवलंय असेल की नाही? काय हो काकू? हो हो, जाऊबाई चुकतात का कधी? मग, आणि मी तर आईला स्पष्टच सांगितले की आता मागे हटायचे नाही. नाही. मला तर चिंताच वाटत होती, राधा वहिनी आणि आजीला हे कसं पेलवणार आहे. पण आता तुम्हा दोघींची त्यांना साथ आहे म्हटल्यावर
आता आमचे पलायन सुखकर होईल. पण मला तर बाई भीतीच वाटते पकडलं जाण्याची. आई, धाडस तर करावेच लागणार ना. आणि आजी नेहमी म्हणते धाडस केल्याशिवाय गती नाही. एकदा का मी आणि ते क्रांतिकारक या गावाच्या वेशीबाहेर पडलो ना की मग कसलीच चिंता नाही बघ. आई, ते मला इथनं खूप दूर घेऊन जाणार आहेत, जिथे सुख आणि शांती नांदते तिथे. मग मी या साऱ्या दुःखातून सुटेन आणि मुख्य म्हणजे त्या वयस्कर जोगापासूनही सुटेन. कोकम सरबत आहे, तिघांमध्ये वाटून घ्या. अहो वल्लभपंत, एवढं देण्याची आमची ऐपत आहे का? 10 तोळे सोनं आणि 100 चांदीचे रुपये. आग लागो त्या लग्नाला. नाही 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 शंकरराव, अहो बसा 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 बसा, या 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 बसा बसा बसा. लग्न नाही मोडायचे शंकरराव, तुम्ही होला हो म्हणा. तिने जो जो हुंडा मागितला तो देतो म्हणा. मी आहे ना, मी तुम्हाला आणून देईन, मग तो तुम्ही तिला द्या. अहो वल्लभपंत, हे बरे दिसते का? अहो ही फसवणूक झाली. नाही नाही, हे योग्य नाही. आणि त्यांना कळलं तर? अहो कळले तर कळले, थोडा थैथयाट करेल. आणखी काय, मी सांगतो तसेच करा. छे छे छे, आपण अगदीच मिंदे हो. तू गप्पा बस. जोक सांगतायत ना, एकदा ठरले म्हणजे ठरले. ठरले ना वल्लभपंत, ऐनवेळी गडबड नाही ना व्हायची. अहो नाही व्हायची. आता कोणताही व्यत्यय नको. आज दिवसभर मला स्वप्नात राहायचंय आणि उद्या लग्न. तिला अगदी सुखात ठेवेन मी. वल्लभपंत, ते सगळे ठीक आहे, पण चंदा काकू, त्या किती दिवस राहणार तिकडे? अहो राहील 4-7 दिवस. तिलाही तिचा संसार आहेच की. घडी बसवून दिली उमेची की जाईल. अहो पण त्या सासूरवास्त करणार नाहीत ना? नाही म्हणजे उमाला त्रास वगैरे देणार नाहीत ना? अरे दिला तर दिला. आता हेच उमाचे घर, हेच तिचे प्राक्तन. गाढवासारखे बोलू नकोस. सासर म्हटलं की सासूरवास आलाच, त्यात काय नवल. चला आपण त्र्यंबकरावांकडे जाऊया, सगळे त्यांच्या कानावर घालूया. बरे चला 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 या. जसे आपण म्हणाल तसे. चला. उमे 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 उमे, बाई 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 बाई, किती आनंद होतोय म्हणून सांगू तुला. बाळकृष्णा बरोबर छान संसार करशील हो. आता राधेनी आणि जाऊबाईंनीच तुझी जबाबदारी घेतली म्हणल्यावर प्रश्नच मिटला नाही का? आई, आई आधी दार उघड मला. नाही उघडणार. आई, आता आताच राह तू. माझ्या लेकीला त्या क्रांतिकारकाबरोबर पळून जायला सांगताय काय? आई का कोणीये मला? आई, आई दार उघड. आई, नर्मदे लक्ष ठेव हिच्यावर. हो, आता मी बघते जाऊबाईंचं, राधेचं आणि त्या बाळकृष्णाचं देशप्रेम. आमच्या अपरोक्ष हे असले उद्योग चाललेत घरात, बघतेच ना. प्रभाकरा. काय आजी? थर याला आणि घेऊन जा गावाबाहेर. हो, उठ उठ, चल उठ. चल उठ उठ. खबरदार. अरे
बाळकृष्ण, आई म्हणतोस ना मला, मग असे का वागतोयस? योग्यच वागतोय मी. उमेचा घात करून नाही जाणार मी. तर सगळे असे ठरले आहे उद्याच्या लग्नाचे. चालेल ना? हो, मला काय विचारता? लग्न तुमचे, मुलगी यांची. तुम्ही ठरवाल ते अंतिम. असं कसे? तुम्ही माझे पालक आहात. मी आपला लाजाळू नवरदेव, मीच कसे काय सगळे ठरवायचे? अहो, तुम्ही वडीलधार आहे, तुम्ही माझे लाड करायला हवे. केळवण सुद्धा केले नाहीत तुम्ही माझे. हो, आमच्या मागे थोडे का व्याप आहेत. तुम्हाला कळलेच असेल की रघुनाथ घर सोडून गेला बायकोच्या माहेरी कायमच्या वास्तव्यासाठी. घर तुटलेच, पण कामाच्या बाबतीतही हात मोडल्यासारखे झाले ना. तुम्ही पुतण्यांचे अगदी पोटच्या मुलासारखे केलेत. शेवटी त्यातला एक यातना देऊन गेलात. मला तुम्ही माझ्या लग्नाच्या गोष्टींमध्ये मन वळवा. त्यात रमलात की दुःख आपोआप कमी होईल. अहो अहो, अहो ऐका ना. ही कशाला आली इथे? शंकरराव बघा, तुम्ही इथे काय करताय? अहो, एक फार महत्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालायची राहिली. काय? मी काय म्हणते, काहीतरी मोठे संकट आले आहे हे मात्र खचित. काहीच कळेना काय झालंय ते. आपण असे करूया का, परसदारी जाऊन सुभद्रेस विचारूया. का ग बाई तुझ्या थोतरीत मारली? चल चल चल, आधी तिला ते विचारले पाहिजे. असं काही बोलू नका. बोलले पाहिजे असं म्हणते. अहो, आमच्या घरामध्ये त्या बाळकृष्ण अभ्यंकर क्रांतिकारकाला लपवून ठेवलेलं आहे. आणि मग मी खेळाच्या सालावरनं घसरून पडले. पण तेव्हा असे घडले की फार रडू येते, पण नंतर आपली फजिती आठवली की आपल्याला हसू येते. हो, मी पुण्याला होतो ना,
अरे हे काय, शेंगा संपल्या. हे काय आहे ना, घ्या तुम्ही. नको, ते तुम्ही खा. अहो नाही नाही, घ्या तुम्ही. थांबा, आणा इकडे. हे घ्या, एक तुम्ही खा आणि एक